भिवंडीतील चावंद्रा परिसरात टीडीआर रस्ता सध्या धोकादायक ठरत असून भरधाव वेगाने वाहन चालवणं आणि दुचाकी स्वारांकडून स्टंटबाजीचे प्रकार वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे। भिवंडीतील चावंद्रा परिसरातील सुमारे 480 मीटर लांबीचा टीडीआर रस्ता सध्या रॅश ड्रायव्हिंग आणि स्टंटबाजीसाठी वापरला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जातोय। विशेषतः सायंकाळच्या वेळेस या ठिकाणी तरुणांची मोठी गर्दी होत असल्याने दिसून येते। मिळालेल्या माहितीनुसार अनेक दुचाकीस्वार विली मारणे, झिंगझॉग पद्धतीने वाहन चालवणे तसेच धोकादायक कसरती करत भरधाव वेगाने वाहन चालवतात। त्यामुळे पादचारी, इतर वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित रस्त्यांवर नियमित पोलीस गस्त वाढवावी, वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि स्टंटबाजीला आळा घालावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गोंदिया नगर परिषदेने केलेल्या सर्वेक्षणात शहरातील तब्बल 123 इमारती जीर्ण आणि धोकादायक अवस्थेत असल्याचं समोर आलंय। या इमारतीच्या मालकांना नोटीस बजावण्यात आल्या असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। गोंदिया शहरात पावसाळ्यादरम्यान संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने जीर्ण इमारतीचे सर्वेक्षण केलंय। तर या सर्वेक्षणात 123 इमारती धोकादायक अवस्थेत असल्याचं निष्पन्न झालंय। संबंधित मालमत्ता धारकांना आवश्यक ती कारवाई करण्यासाठी नोटिसा देण्यात आल्यात। मात्र पर्यायी निवासाची अडचण असल्यामुळे अनेक कुटुंब अजूनही याच इमारतीमध्ये वास्तव्यास आहेत। त्यामुळे मुसळधार पावसाच्या काळात या इमारती कोसळण्याचा धोका वाढला असून नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जाते। यापूर्वीही जीर्ण इमारतीच्या दुर्घटनांमुळे जीवित आणि वित्तहानी झाल्याच्या घटना घडल्यात। त्यामुळे धोकादायक इमारतीचे जीर्ण भाग तातडीने पाडण्यात यावेत आणि नागरिकांनाही सुरक्षतेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन नगर परिषदेकडून करण्यात आले। गोंदिया शहरात एकूण 123 इमारती ह्या जीर्ण स्वरूपाच्या आहेत असा आम्हाला आमच्या नगर परिषद कर्मचाऱ्यांकडून अहवाल आहे। आम्ही त्या सगळ्यांना नोटीस देण्याची कारवाई सुरू केलेली आहे आणि जास्त धोकादायक आहेत त्यांच्यावर काय कारवाई करायची ते आम्ही प्रत्यक्ष स्पॉट इन्स्पेक्शन झालं। गोंदिया क्षेत्रात जे जीर्ण अवस्थेत जे मकान आहेत त्यांना आम्ही यासाठी पत्र काढतो की पावसाळ्याचं जे प्रमाण आहे किंवा पावसाळ्याची जी परिस्थिती आहे त्यामध्ये ते घर सांभाळता येणार नाही। त्यामुळे आम्ही आधीपासून खबरदारी घेण्याकरिता आम्ही ते पत्र काढलेलं आहे आणि ते लोक ज्यांच्या जीर्ण अवस्थेत घर आहेत त्या लोकांनी ते घर खाली करून किमान पावसाळ्यापर्यंत तर ते खाली करून, नाहीतर त्यांनी ते घर व्यवस्थित बांधून आपलं घर व्यवस्थित बांधलं पाहिजे यासाठी आम्ही आव्हानही करतो, पत्रही काढलेलं आहे। नवी मुंबईतील APMC बाजारात भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे, तर सर्वसामान्य नागरिकांचं घरगुती बजेट कोलमडलंय। मटाराचे दर 150 रुपयाच्या पुढे गेले असून इतर भाज्याही महाग झाल्याने ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होते। तर पाऊस लांबल्यामुळे आणि बाजारातील आवक घटल्यामुळे नवी मुंबईतील APMC बाजारात भाज्यांचे दर वाढले आहेत। मटार सध्या प्रति किलो 160 रुपयापर्यंत पोहोचला असून अनेक भाज्यांचे दरही 100 रुपयाच्या उंबरठ्यावर आहेत। वाढत्या दरांचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय, तर घरगुती खर्चांच्या गणित बिघडल्याने पूर्वी किलोने घेतली जाणारी भाजी आता पाव किंवा अर्धा किलो घेण्याची वेळ नागरिकांवर आल्याची प्रतिक्रिया ग्राहकांनी व्यक्त केली आहे। भाजीपाला महागल्यामुळे ग्राहकांची खरेदी कमी झाली असून त्याचा परिणाम व्यापाऱ्यावरही होत आहे। तर वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचं अर्थकारण विस्कळीत झाले असून भाज्यांचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होते। खूप दर वाढले होते, गगनाला भिडायचे, आम्हाला परवडत पण नाही। पण आता काय करायचं, यावेळेस तर लागणार आहे। महागाई काय म्हणते, म्हणजे इंधन दरवाढ, गॅस दरवाढ, हे तर सगळे शासन सांगतच ना आपल्याला। मग काय तुम्हाला असं वाटतं कमी झाले का? नाही, काहीच कमी नाही झालेलं अजून। पूर्वीच्या दिवसात आणि आजच्या दिवसामध्ये फरक, खूप फरक आहे। पहिल्या ज्या भाज्या आम्ही 10 रुपये, 20 रुपये, 15 रुपये आता 30 रुपये, 50 रुपये पाव झाला। 100 गाठली जवळपास। हो। मटार 160 रुपये किलो आहे। हो। किती आता भाजी घेण्याची इच्छा आहे आणि किती खरेदी करते? काही सगळं खरेदी केलेलं नाही। काय घर चालवणं, तुम्ही गृहिणी आहात, घर चालवणं गृहिणी आहे। किती घर चालवणं कठीण आहे? हो, खूप अवघड आहे।
पैसे पुरतात महिन्याचे नाही पगार? पुरत. अच्छे दिन आलेच असं म्हणतात. नाही, आजचे दिन नाही आहे. नाही आहे ना, बुरे दिन. काय भाज्यांची स्थिती काय मागच्या 2-4 दिवसाच्या तुलनेमध्ये किती दर वाढले? 3 पटीनं वाढलेत ना, 4 पटीनं. काय म्हणजे प्रत्येक भाजीच्या दरावर किती भाव वाढला साधारण? प्रत्येक 4% वाढले ते बाजार. फुलावर झाले 80 रुपये, कोबी 60 रुपये, काकडी 60 रुपये, वाटाणे 150 रुपये किलो आहे, शेवगाची शेंग 120 रुपये किलो आहे, पुन्हा तांबाटे 120 रुपये किलो झाले, आपलं 40 रुपये किलो झाले, 50 रुपये 40 रुपये, पुन्हा काकडी 60 रुपये, कोबी 60 रुपये झाली, फरसबी 100 रुपये किलो आहे, गवार 80 रुपये किलो आहे, गाजर 60 रुपये किलो आहे, वांगे 80 रुपये किलो आहे. काय लोकांचा काय प्रतिसाद आहे? लोक ग्राहक येतात काही? गिराईक म्हणते तेवढी महाग झाली कशी, पाऊस नसल्यामुळे महाग आहे, भाज्याची आवक कमी आहे. अच्छा, काय वाटतं ही स्थिती सुधारेल असं वाटतं? पाऊस पडल्याशिवाय सुधारणच नाही ना. तुम्हाला किती कठीण होतं हे सगळं व्यापार करणं? व्यापार करणं गिराईक घेत नाही ना, 1 किलो घेणारे 1/2 किलो घेते, अच्छा, आणि वैतागून जातात पण. वैतागून परत जाते, एवढी महाग भाजी परवडत नाही. तुम्हालाही असं वाटलं होतं की इतकी प्रचंड महागाई होईल असं कधी? असं वाटलंच नव्हतं ना, पाऊस पडेल असं वाटलं, पण पाऊसच पडला नाही, भाजीची आवक कमी आहे. आता ही स्थिती सुधारली नाही तर व्यापार करणं कठीण होणार. कठीण होणार, आणखी बाजार वाढणार ना, आणखी बाजार वाढणार. वाटाणे 200 रुपयेवर जाणार. हो ना. हो, फुलावर 100 रुपये होणार.